हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मॉर्निंगला आता मी स्वरूपसाठी नाश्ता बनवत आहे आणि हे मी संध्याकाळसाठी मटकी मोड आणण्यासाठी ठेवलेली आणि तिला छान मोड आलेली आहे. तर इथे माझी सकाळची थोडी धावपळ चालू आहे आणि स्वरूप उठलेला आहे आणि इथे मी स्वरूपसाठी दूध पोळी करत आहे. तर दूधला मी गरम केलं आणि नंतर आता मी ज्या पोळ्या बनवून घेतलेल्या त्यातली एक पोळी मी दुधामध्ये भिजवते. तर स्वरूपला दूध पोळी प्रचंड आवडते. त्याला सकाळी मी ओट्स, दूध पोळी किंवा मग गोड शिरा असं मी देत असते आणि कधीकधी मी मॉर्निंगला अंडं देखील देते आणि कधीकधी मी इव्हनिंगला अंडं देते. तर दिवसातून मी एकदा तरी त्याला अंडं हे देतेच आणि ते मुलांसाठी फारच चांगलं असतं. त्यांची बौद्धिक क्षमताची पातळी फार वाढते. तर तुम्ही देखील आपल्या मुलांना एक तरी दिवसातून अंडं हे देत जा. तर इथे मी थोडीशी साखर टाकून घेतली, नावालाच. मी जास्त त्याला साखर देत नाही आणि दूध आणि थोडंसं तूप टाकून घेतलं साजूक. मी त्याच्यासाठी खास साजूक तूप वापरते. तर इथे मी ती भिजत ठेवलेली आहे. तोपर्यंत त्याचा ब्रश करून घेते मी. तर ब्रश करायला तो फार नाटक करतो. तर तुम्ही बघू शकतात. बाबा नाही आहे त्याच्यावर. बाबा झोपले. बाबांनी काय केली? सक्षम गेला घरी. तर तो काय करतो, ब्रश दातामध्ये असा धरून ठेवतो आणि पूर्ण तोंडच ओपन करत नाही. तर मला त्याला ब्रश करणं फार अवघड होऊन जातं आणि त्याच्या हातामध्ये ब्रश दिला की नुसतंच कोलगेट खाऊन टाकतो आणि ब्रश तर काही करणार नाही आणि कोलगेटच खाऊन मोकळा होऊन जातो. त्यामुळे मी माझ्या हाताने स्वतः त्याचा ब्रश करते. आता इथे मी छोट्या मुलांचं कोलगेट वापरते. तर कोलगेट लहान मुलांचं आहे ते. तर इथेच मी त्याचं माउथवॉश पण करून घेऊन टाकते, कारण मग तो एकदा इथून पळून गेला तर पुन्हा तो तोंड धुवायला खूप नाटक करतो. तर मग इकडेच बसून मी त्याचं तोंड वगैरे धुवून घेते. तर मी जसं सांगितलेलं की त्याला बाथरूममध्ये नेलं की सगळं नळ चालू करून अंगावर पाणी ओतून घेतो. त्यामुळे इथंच त्याला असं बांधून ठेवल्यासारखं बसून ठेवते आणि पूर्ण त्याचा तोंड वगैरे धुवून घेते. तर इथं छान मी त्याचं फेस वॉश पण करून घेतलं. आता तो पळून गेला. आता तो पटकन काही तोंड पुसून देणार नाही, तर मला पूर्ण घरभर पळवतो तो. आता त्याला नाश्ता करण्याची वेळ झालेली आहे आणि इथं दूध पोळी पण थंड झाली. तर थंड म्हणजे कोमट झाली आहे. तर इथे मी त्याला चारून घेत आहे. शिवताई, बोलव शिवताईला. शिवताई तर बघ इकडे. कुठे बघ? चिवताई थांब माझ्या बाळाला. चिवताई थांब माझ्या बाळाला. चिवताई थांब माझ्या बाळाला. पावडर लावते. शिवताई, कोण? रुमाल.
माझी टिकली. काय माझी चकू मामा. चांदो मामा आहे तो. चांदो मामा येशील का माझ्या घरी येशील का. चांदो मामा आपण. अच्छा, एक मुलगी असते ती बोलते, अरे दादा आपण आपल्या चांदो मामाला आपल्या घरी बोलवायचं का रे. हो हो, पण आपण त्याला घरी बोलून काय करणार. आपण त्याला घरी बोलून काय करणार. स्लाइड खेळणार, सीसॉ खेळणार, स्विंग खेळणार आणि खूप खूप काय करणार. खूप मज्जा. काय करणार. नाश्ता झाला, बाबांचा नाश्ता झाला की तो टेरिसवर खेळायला जातो. त्यामुळे मी त्याला टेरिसवर तो भरपूर 2 तास तरी असतो, म्हणून मी त्याला ना फ्रूट्स देते त्याच्याबरोबर. आणि मग टेरिसवर गेल्यावर खाली येता येत नाही परत, त्यामुळे मी त्याला इथं आता 2 बनाना आणि 1 ऑरेंज दिला आहे. तसे तो फ्रूट्स खायला खूप नाटक करतो, मग वरती थकून जातो खेळून, तर मग तो ते खातो. आणि डेली बाबा त्याला 10-10:30 वाजता टेरिसवर घेऊन जातात आणि मस्त छान खेळतो तो वरती. तर वरती त्याची गाडीसुद्धा आहे आणि त्याची सायकलसुद्धा आहे. मग त्याला बॉल बॅट जे काही असतं ते वरती बाबांबरोबर छान खेळतो. आणि बाबा देखील त्याला वेगवेगळे गेम्स शिकवतात. आणि त्याला बाबांनी आता फुटबॉल पण शिकवला आहे. तो छान आता पायाने बॉल वगैरे मारतो. त्याचबरोबर बाबा त्याला मस्त म्हणजे वरती नाश्ता पण करून घेतात त्याचा फ्रूट्सचा. आता तो खेळून वगैरे आलेला आहे आणि आता तो टी व्ही बघत आहे. तर हा जो टाईम असतो त्याचा टी व्ही बघण्याचा असतो, मग तो कोणाचंच ऐकत नाही. आणि थोडंसं त्याला स्नॅक्स दिलेला आहे, तर मग आई त्याला स्नॅक्स चारते आणि हा त्याचा राईम्स बघण्याचा टाईम असतो. आणि त्याच्या मस्त्या पण खूप चालू असतात. तर इथे 1:45च्या वेळेस मी बाहेर येऊन बघितलं तर त्याने पूर्ण घरात पावडर करून ठेवलेली. हे बघ किती गंदा केला तू. गंदा केला. असे गंदा न करायच्या. पुसून घे. त्याला कोणी सांडवली ती? पावडरचं की पावडरचा डबा मला इतके लपून ठेवायला लागतात, तरी त्याला माहित नाही कसं काय ते पावडरचे डबे भेटतात. आमचा डोळा चुकून तो बरोबर पावडर आणतो. हा त्याचाच पावडरचा डबा आहे मम्मीचा. आणि ऑलमोस्ट तो संपतच आलेला होता. आता डॅडीला नाव सांगा त्याच्या. टाकला आणि ची गंदू झालाय तू. सोप्यावर आणि पुसून घे. त्याने करून ठेवलाय. आता ह्या 1:30च्या टायमाला स्वरूपचा जेवणाचा टाईम असतो. तर मी काय करते, त्याला पहिल्यांदा पूर्ण दिवसभर ॲक्टिव्हिटी करून देते आणि ज्यावेळेस मला त्याला झोपवायचं असतं दुपारी, त्यावेळेस मी त्याला त्याच्या अर्धा-1 तास आधी अंघोळ घालते. कारण की सकाळी अंघोळ करून काही एक उपयोग होत नाही, कारण की टेरिसवर जाऊन पण तो मातीने भरून येतो. मग तो वरतून मातीने भरून आला की त्याचा हँडवॉश आणि फक्त तोंड वगैरे हातपाय धुवून घेते मी. तर आता 2 वाजले आहे आणि त्याची अंघोळ झालेली आहे. म्हणजे कसं होतं की अंघोळ घातली, थोडासा खेळला की लगेच तो झोपून जातो. आणि मॉर्निंगला अंघोळ करून काही उपयोग नसतो, त्यामुळे त्याचा फक्त तोंड हातपाय वगैरे मी धुवून घेत असते. तर इथे त्याची अंघोळ करून मी त्याला सॉफ्ट कपडे घालून घेते. मी त्याला असे जास्त हार्ड कपडे घालत नाही जे त्याला रुतेल टोचेल. तर असे सॉफ्ट कपडे घातले की म्हणजे तो मस्त छान झोपतो दुपारचा. दुपारी झोपायलाही नाटक करतो, पण एकदा झोपला की मग काही 2 तास 2.5 तास उठत नाही. आता इथं मी बनवलेलं तेल लावते त्याला. तर मी कढीपत्ता, मेथी, कापूर, त्याच्यानंतर भरपूर काही इन्ग्रेडियंट्स, आवळा, असे भरपूर काही इन्ग्रेडियंट्स टाकून, तीळ, असं मी हे तेल बनवत असते आणि तेच त्याला लावते. तर इथे त्याचे केस वगैरे विंचरून मी त्याला पूर्ण चंपी करून टाकलेलं आहे आणि थोडं मॉइश्चरायझर पण लावलं. आणि आता तो म्हणतो की मम्मी खेळ,
तशी तर माझ्यामध्ये 2-2:30ला पूर्ण एनर्जी डाऊन होऊन जाते. स्वयंपाक त्याचं पूर्ण दिवसभरचं मस्त त्याच्याजवळ त्याचे पूर्ण दिवसभरचे ॲक्टिव्हिटीज करून घेता मी जाम ह्यावेळेस थकलेली असते. पण मग 2-2:30ला तो म्हणतो खेळच मम्मा खेळच, तर मला ते खेळावंच लागतं. आणि तुम्ही बघू शकता तो किती मस्ती करतो आहे. आणि तसं तर माझा विचार असतो की 3 वाजेपर्यंत झोपून द्यावा, पण कधी 3:30 होता आणि कधी 4 पण वाजून जातात. त्यामुळे मला दुपारची ऑलमोस्ट झोप मिळत नाही. त्यानंतर ह्या व्हिडिओची एडिटिंग पण मला दुपारीच करायला मिळते, त्यामुळे मला दुपारी आता झोपायलाच मिळत नाही. आणि इथं तो शांत झोपलेला आहे आणि तो झोपल्यानंतर मला एडिटिंग वगैरे म्हणा, व्हॉईस द्यायचा असेल तर ते मला कामं करता येतात. तर असा हा स्वरूपचा पूर्ण दुपारपर्यंतचा वेळ होता.